रावणाचा पुत्र इंद्रजित एका अशा देवीची उपासना करायचा की जिची एक दहाड जरी ऐकली तरी सर्व देव थरथर कापायचे। ही कथा आहे प्रत्यंगिरा देवीची। जेव्हा हिरण्यकश्यपाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला तेव्हा अधर्माचा नाश झाला, परंतु तरीही नरसिंह भगवानाचा क्रोध शांत नाही झाला। तो क्रोध इतका भयावह होता की सर्व देव घाबरून महादेवांकडे गेले। तेव्हा महादेवांनी नरसिंहाला शांत करण्यासाठी त्यांच्यापेक्षा अधिक भीषण असे शरभेश्वराचे रूप धारण केले, जे अर्धे सिंह आणि अर्धे पक्षी होते। पण नरसिंहाला शांत करण्याऐवजी त्या दोघांमध्येच भयंकर युद्ध सुरू झाले। दोन महाशक्तिशाली देवता एकमेकांविरुद्ध लढत आहेत हे आदिशक्तीला बघवले नाही, म्हणून देवीने तिचे सर्वात उग्र रूप माता प्रत्यंगिरेचे रूप घेतले, जी अर्धी स्त्री आणि अर्धी सिंहिणी होती। तिच्या एका दहाडीनेच भगवान नरसिंह आणि शरभेश्वर शांत झाले आणि प्रत्यंगिरेच्या शरणात आले। प्रत्यंगिरा हे देवीचे उग्र रूप आहे, त्यामुळे तिची साधना ही गुप्त आणि एका सिद्ध गुरुच्या छायेखालीच केली पाहिजे, नाहीतर याचे नकारात्मक प्रभाव ही आपल्यावर होऊ शकतात।